पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली. पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकामध्ये एकूण 20 अशा व्यक्ती आहेत. त्यातल्या काही व्यक्ती पु ल देशपांडे यांनी स्वतः त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत. काही व्यक्ती आणि वल्ली त्यांच्या स्वतःच्या आवाजामध्ये उपलब्ध नाहीत. त्या मी स्वतः रेकॉर्ड करून यूट्यूबच्या या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यातली शेवटची व्यक्ती आणि वल्ली म्हणजे लखू रिसबूड, ती आता मी वाचणार आहे. आणि ती वाचण्यापूर्वी या पुस्तकाच्या काही प्रस्तावना, त्या प्रत्येक वेगवेगळ्या आवृत्ती छापल्या गेल्या त्यावेळेला पु ल देशपांडे यांनी स्वतः जे काही त्या आवृत्त्यांबद्दल लिहिलं ते मी पहिल्यांदा वाचतो आणि नंतर आपण वळूया लखू रिसबूड या व्यक्ती आणि वल्लीकडे. 1943 साली अभिरुचीच्या एका अंकात पु ल देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे नामे करून कोण्या नवख्या लेखकाचं अण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झालं. तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक मंडळ चमकून उठलं. विनोदाच्या या देशात कोण हा संप्रती नवा पुरुषावतार अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा आचार्य अत्रे, शामराव ओक, झी. जोशी यांच्यासारख्या मानकऱ्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते, पण ते जनता जनार्दनाला हसवण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही देशपांड्यांचं न्यारं कसब सगळ्यांच्या डोळ्यामध्ये भरलं. ते कसब तिथेच न थबकता पुढे अनेक अंगांनी फुलून आलं. त्याला नवे नवे धुमारे फुटले. एक एक सुद्धा भान हरवील असा किमुयत्र समुच्चयम, साहित्याचे विविध ढंग, रंगीत, संगीत, रंगभूमी, चित्रपट असा प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार, चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि जनसाधारण भारून जातील असा. आज तर असे साक्षर मराठी घर नसेल की पु ल म्हटले की कौतुकादराची लाट उसळली नाही, अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाच. पु ल देशपांड्यांनी खूप खूप पाहिलं. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तऱ्हातऱ्हा ढोंढाळल्या आणि तिखट नजरेनं माणसामाणसातील विसंगती हेरली. ती जशा रंगतीनं सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसून उठला. ती रंगत जातिवंत विनोदाची, त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यामध्ये आहे. त्यानं या विनोदाला गहिरेपण मिळतं आणि नाट्यही. माणसं सहसा तशी सपाट नसतात. चांगल्या वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी कोपरे कंगोरे निघतात. आज कुठेतरी वल्ली दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषाही गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ती वल्ली टिपल्या त्या माणुसकी खातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यातील बऱ्या वाईटाचं आंतरनाट्य देशपांड्यांनी सराईतपणे पकडलेलं आहे. कानामात्रेच्या फरकानं तसलं नाट्य तुमच्या आमच्यातही आहे आणि लेखकातही. अशा या 20 व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1962 साली 1962 या वर्षी निघाली आणि माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याची ही 42वी आवृत्ती आहे. डिसेंबर 2013 मध्ये प्रकाशित झालेली. मौज प्रकाशन, खटाववाडी, गिरगाव. पहिल्या 4 आवृत्त्या राज देशमुख आणि कंपनीतर्फे प्रकाशित झाल्या आणि त्यानंतरच्या मौज प्रकाशनतर्फे. या पुस्तकाच्या सुरुवातीला पु ल देशपांडे लिहितात, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यास सप्रेम अर्पण पुरुषोत्तम. 5व्या आवृत्तीची प्रस्तावना. 18 वर्षापूर्वी व्यक्ती आणि वल्ली हा संग्रह प्रकाशित झाला. पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये एकूण 18 व्यक्तिचित्र होती. ह्या आवृत्तीत तो आणि 100% पेस्तन काका ह्या आणखी दोघांनी त्याच पंक्तीमध्ये पानं धरली आहेत. या संग्रहातल्या व्यक्ती आणि वल्ली मराठी साहित्यामध्ये इतकी वर्ष टिकून राहतील असं मला वाटलं नव्हतं. पण ह्या व्यक्तींशी संवाद साधल्यानं निदर्शनाला आणणारी वाचकांची पत्र मला अजूनही येतात. त्यावरून ही मंडळी बरीच टिकाऊ निघाली याचं मला समाधान वाटतं. मौज प्रकाशनातर्फे निघत असलेल्या ह्या नव्या आवृत्तीचं आजच्या जमान्यातल्या वाचकांकडून स्वागत झालं तर त्या समाधानात आणखी भर पडेल. पु ल देशपांडे, रुपाली,
777 शिवाजीनगर, पुणे 4. पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. 1944 साली अभिरुचीत मी भैया नागपूरकर नावाचं एक लहानसं व्यक्तिचित्र लिहिलं. तेव्हापासून 61 सालापर्यंत ही व्यक्तिचित्र आहेत. 20वे शतक 40मध्ये शिरलं तेव्हा मी 20मध्ये शिरलो होतो आणि या शतकानं 60 ओलांडली आणि मीही 40मध्ये आलो. पुष्कळांनी मला या व्यक्ती आणि वल्ली खरोखरच भेटल्या आहेत का, किंवा कोणावरून तुम्ही हे लिहिलं आहे, अशासारखे असंख्य प्रश्न विचारले. मला वाटतं हे प्रश्न ललित वाङ्मयामध्ये संभवत नाहीत, कारण ह्याला उत्तर नाही. द्यायचंच झालं म्हटल्यात भेटल्या आहेत आणि म्हटल्यात नाहीत, असंच काहीसं उत्तर द्यावं लागेल. या पुस्तकाला नटवणारे चित्रकार गोडसे मला म्हणाले की ही माणसं जर जिवंत होऊन तुम्हाला भेटली तर तुम्ही काय कराल. मी त्यांना कडकडून भेटेन असं मी त्यांना म्हणालो. वाचकांचंही जर असंच उत्तर मिळालं तर मला धन्य वाटेल. ही धन्यता मला लाभेल की नाही हे मी काय सांगू. चित्रकार गोडसे आणि प्रकाशक रामभाऊ देशमुख यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. पु. ल. देशपांडे. लखू रिसबूड, पान क्रमांक 126. लखू बुद्धिजीवी आहे म्हणजे उपसंपादक आहे. वास्तविक बुद्धिजीवी आहे म्हणजे काय आहे याचा मलाही अंदाज आलेला नाही आणि कदाचित त्यालाही नीटसा आलेला नाही. परंतु स्वतःबद्दल बोलताना मात्र तो आमच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांचं जीवन हे आमच्या बुद्धिजीवी वर्गाला असं काहीसं बोलत असतो. दैनिक आघाडी, मासिक जडभारत आणि साप्ताहिक लोकरंजन अशी 3 नियतकालिकं काढणाऱ्या क्रांतिकार्य प्रकाशन संस्थेमध्ये तो महिना 90 रुपये वट्ट पगारावर नोकरीला आहे. त्याचे मालक महागाई भत्त्याची पावती घेतात पण भत्ता देत नाहीत. लखू मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी आपण केवढा त्याग करतो असं सांगत असतो. 2 वर्षापूर्वी तो MA झाला. त्याच्या मनात वास्तविक अर्थशास्त्र घ्यायचं होतं, परंतु लखूचं इंग्रजी काही तितकंसं चांगलं नाही हे गुपित फक्त त्यालाच ठाऊक होतं आणि कदाचित त्याच्या इंग्रजी निबंधाच्या वह्या चोपड्या तपासणाऱ्या त्या ट्युटरला. परंतु ट्युटरच्या डोक्यात काही लखू तथा LD रिसबूड याचंच वाईट इंग्रजी राहण्याचं कारण नव्हतं. लखू इंटरमध्ये पास क्लासात आला. त्याच्या सोबत्यांची कल्पना तो फर्स्ट क्लासात येईल अशी होती. इंग्रजी भाषेशी सूत न जमल्यामुळे आपल्याला 3rd क्लास मिळाला हेही फक्त लखूलाच माहीत असलेलं गुपित आहे. परंतु जागतिक वैचारिक विश्वात विचार स्वातंत्र्यावर येत असलेल्या विविध आक्रमणांनी आपल्याला विलक्षण अस्वस्थ केलं आहे असं त्यांनी स्वतःला उगीचच वाटून घेतलं होतं आणि काही दिवसांनी खरोखरीच आपण तसे अस्वस्थ झाल्यामुळेच इंटरला आपला क्लास गेला असा त्याचा स्वतःबद्दल पक्का गैरसमज झाला होता. त्यामुळे BAच्या वर्गात नाव नोंदवताना इकॉनॉमिक्सच्या स्पेलिंगमध्ये शेवटी S येतो की C हे यावरच ते प्रकरण संपतं याविषयी त्याच्या मनामध्ये संदेह निर्माण झाल्यामुळे त्यानं विषयाच्या रकान्यापुढे सरळ मराठी असं लिहिलं होतं. व्हॉलंटरी इंग्लिश घ्यावं असं त्याला वाटत होतं, परंतु मराठी वाङ्मयाच्या सांगोपांग अभ्यासाला संस्कृतची जोड हवी म्हणून त्यानं तिथेही इंग्रजीची कास सोडली आणि इथूनच त्याच्या बुद्धिजीवी मनाची मुहूर्तवेळ रोवली गेली. तो इंटर पास झाला. त्याच वर्षी त्याला चष्मा लागू लागला होता. आपण चष्मा लावू लागलो याचा त्याला मनातून आनंद होत होता. त्याने पाहिलेले बरेचसे बुद्धिजीवी चष्मा लावायचे, परंतु वरपांगी मात्र चष्मा आल्यामुळे आपल्याला स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह भाग घेता येत नाही याची हळहळ तो आता दाखवू लागला. त्याच्या कॉलेजमधली परब, कदम, दारशा, डिसिल्वा, तावडे वगैरे आडनावांची मुलं क्रीडांगणावर अचाट पराक्रम करीत. अशा वेळी कदमचा बॅकहँड अजून तितका पॉवरफुल जात नाही, किंवा दाराशाला लेफ्ट हँडचा ॲडव्हान्टेज आहे, किंवा मिस मोहिनींनी अजून सर्व्हिस थोडीशी सुधारायला पाहिजे, अशा प्रेक्षकात बसून सूचना करणाऱ्या तज्ज्ञाची भूमिका लखू घेत असे. वास्तविक सिंगल्स आणि डबल्सच्या लॉबीबद्दल अजूनही त्याच्या मनामध्ये घोटाळा आहे. त्याच्या डोक्यातला इनस्विंगर्स आणि आउटस्विंगरचा गोंधळही अजून संपलेला नाही, परंतु अज्ञान झाकीत चर्चा रंगवायची कला त्यानं कॉलेजच्या जिमखान्यावर हस्तगत केली. कॉलेजच्या 6-7 वर्षाच्या काळात कोणत्याही खेळामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग कधीच घेतला नाही. नाही म्हणायला इंटर कॉलेजिएट टुर्नामेंटच्या वेळी कॉलेजचा स्कोरर लघवीला गेला होता
तेवढ्या वेळात त्यानं लखूच्या हातात पेन्सिल दिली आणि लखूनं 2 ओव्हर्सचा स्कोअर विरुद्ध बाजूच्या कॉलेजच्या स्कोअर बुकावर नजर टाकीत मांडलेला होता आणि लंचच्या वेळी आपला आत प्रवेश करून घेतला होता. परंतु लंच उपटणं हाही हेतू त्यामध्ये नव्हता. झेवियर कॉलेजच्या पेस्तनवाडियाला यू प्लेड व्हेरी वेल असं त्यांनी प्रत्यक्ष भेटून सांगितलं होतं. पेस्तनच्या हँडशेकनं त्याची बोटं कंचित जरा दुखली होती. परंतु त्या भांडवलावर लखू आपल्या कॉलेजनं शेवटला सामना कसा घालवला ह्या विषयावर महिनाभर चर्चा केली. आणि असेच काही दिवस गेल्यावर खेळ, साहित्य, राजकारण, कला, संगीत यातलं शवच्छेदन हेच आपलं जीवित कार्य आहे अशी मनाशी खुणगाठ बांधून घेतली. कॉलेजमध्ये नाटक झालं तर त्यात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोणाकोणाला त्यातली भूमिका कशी मुळातच फॉलो झाली नाही हे समोरच्या इराण्याकडे कोणाच्या तरी खर्चानं चहा पिता पिता किंवा निम्मी सिगरेट ओठात भिजवून ओढता ओढता बाजूच्या येरूंना पटवून देण्याच्या नादात तो राहू लागला. इतरांनाही त्याच्या क्रिटिकल फॅकल्टीचं कौतुक वाटे. त्यात मधून शॉ, मॉम वगैरे अशी नावंही तो खुबीनं पेरीत असे. जी पुस्तकं आपण वाचली पाहिजेत असं लखूला वाटत असे ती तो खुशाल आपण वाचली आहेत असं सांगू लागला आणि काही दिवसानंतर खरोखरीच आपण ती वाचली आहेत असा त्याचाही समज होऊ लागला. बीएच्या वर्गात त्याच्याबरोबर कैकिणी होता. कैकिणी इंटरला फर्स्ट क्लासात आला होता. लायब्ररीत क्विटेसेन्स ऑफ इब्झनिझम घेऊन लखू बसला होता. त्याच वेळी कॉलेजच्या षण्मासिकात इब्झेनवर लेख लिहिण्यासाठी कैकिणी माहिती गोळा करीत होता आणि तिथे लखूची आणि त्याची ओळख झाली. कैकिणीशी लखू इब्झेनवर बोलला. कैकिणी त्याला मुळीच हुशार वाटला नाही. लखूनं डॉल्स हाऊसची पहिली 6 पानं, क्विंटेसेन्स मधल्या पहिल्या 6 ओळी आणि कोण्या मराठी लेखकाचा इब्सेनवरचा लेख एवढ्या भांडवलावर इब्सेन आणि वरेरकर या विषयावर कैकिणीशी चर्चा केली. कैकिणी मात्र लखूच्या बुद्धिमत्तेनं थक्क झाला. लखू जोरजोरात सांगत होता, इब्सेनमध्ये समाजाच्या अंतरंगात सुरीसारखी शिरायची जी शक्ती आहे त्यात त्याचा विजय आहे. त्याची नोरा धाडकन दार आपटून गेली. आता डॉल हाऊसमधलं तेवढंच त्याला ठाऊक होतं आणि त्यानं घरकुल फक्त चाललेलं होतं. कारण त्यावेळी त्यानं ओरिजिनल वाचायचं ठरवलं होतं. एवढंच नव्हे तर मुळातल्या नाटकाची भाषांतराला सर नाही हेही त्यांनी 10 ठिकाणी ठोकून सांगितलेलं होतं. ती जी नोरा गेली त्यामुळे ज्या सायकोलॉजिकल आपल्या ह्या झाल्या दे वेअर म्हणजे अगदी ऑफुल. लखूला ऑफुल वगैरे असं म्हणायला आवडतं. कंपल्सरीच्या तासाला त्याच्या शेजारी बर्नार्ड गोन्झाल्विस बसतो. तो नेहमी ऑफुल असं छान म्हणतो हे त्यांनी खूप वेळा ऐकलेलं होतं. ओ सिम्पली ऑफुल, रिअली रिअली ऑफुल. बिचारा कैकिणी इब्सेनवर इतक्या अधिकारानं बोलणाऱ्या लखूकडे पांड्या पांड्या लेका बालिस्टर का नाही झालास अशा चेहऱ्यांनी पाहत होता. शेवटी शॉ आणि इब्सेनचा कसून अभ्यास करण्याच्या प्रतिज्ञेवर दोघांची मैत्री झाली. कैकिणीचे वडील सोलापूरला डिस्ट्रिक्ट जज होते. परंतु कैकिणी आणि त्याची वरदा नावाची सुंदर बहीण सिनियर केम्ब्रिजला होती. ती ह्या आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची आवाळ होऊ नये म्हणून सौ सुंदराबाई कैकिणी ह्या मुंबईलाच ताळमक्कीवाडीत झकास फ्लॅटमध्ये राहत होत्या. लखू इब्सेनच्या अभ्यासासाठी नियमितपणे कैकिणीच्या घरी जाऊ लागला. लखू आल्यावर वरदा आपल्या भावाला कोकणीत राघवेंद्रा तुझा मित्र आला असं सांगत असे आणि लखूला सफाईदार इंग्रजीत प्लीज बी सीटेड मिस्टर रिसबूथ असं म्हणे. अशा वेळी लखूला आपल्या आडनावाची आणि नावाचीही लाज वाटे. राघवेंद्राची आई देखील इंग्रजी बोलत असे आणि खादिम हुसेनचा खासाहेबांच्याकडे गाणं शिकत असे. लखूनं अर्थात राघवेंद्राजवळ भास्कर बुवापासून भीमसेन जोशांपर्यंत गायकांच्या गायकीची, गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे वगैरेंच्या लेखांतील तुकड्याच्या आधारावर सखोल चर्चा वगैरे करायची संधी दवडलेली नव्हती. वास्तविक लखूला इब्सेन इतकीच या संगीताची खोल माहिती होती. खरं म्हणजे वरदेपेक्षा लखू राघवेंद्राच्या आईकडेच अधिक वेळा चोरून पाहत असे. ती नेहमीच फुलाफुलांची पाचवारी पातळ नेसायची आणि तिच्या कानातल्या हिऱ्याच्या कुड्या पाळीवरून जाणाऱ्या काळ्याभोर केसांच्या महिरपीखाली चमचम करायच्या. लखूच्या डोळ्यांपुढे डोंगरेवाडीतील त्याची चाळ आणि त्यातले 2 खोल्यांचं बिऱ्हाड उभं राहायचं. वेळी यावेळी लख्या संकष्टी केव्हा येते पहा किंवा लख्या त्यावेळी एका दशात 2 आहेत करे असं म्हणणारे त्याचे बाबा आणि
मराठी 5व्या इयत्तेमध्ये शिक्षण सोडून लग्नाची वाट पाहत बसलेली त्याची गोदी नामक तिरळी बहीण. पण तिथे साधेपणा आहे, असलं वेस्टर्नायझेशन नाही. अशी काहीतरी वाक्य मनाशी जुळवीत वरदेच्या आईनं केलेलं उपपीठ खात तो डोळ्यांपुढले त्याचं ते घर पुसून टाकायचा प्रयत्न करीत असे. आणि मग इंग्रजी सुधारण्याचे त्याचे विचार मनात जोरात उसळून येत. लायब्ररीत त्याच्या नावावर फाउलर्स युसेज, क्वीन्स इंग्लिश वगैरे पुस्तकं नोंदवली जात. इंग्रजीचा खरा व्यासंग म्हणून त्यानं शेक्सपियर वाचून काढायचं योजलं होतं. वस्तुस्थिती अशी होती की हॅम्लेट वाचताना त्याला कंटाळा येई. सुदैवानं शॉनं शेक्सपियरची नालस्ती केली आहे असं उडत उडत त्याच्या कानावर आलेलं होतं. त्यामुळे एकदा 7-8 मित्रांच्या घोळक्यात शेक्सपियरचं निष्कारण स्तोम माजवलं आहे. शॉच्या मानाने त्याला जरा सोशल कॉन्शियसनेस मला वाटत नाही की आहे म्हणून. अशी वाक्य त्यांनी भिरकावून द्यायला सुरुवात केली. नंतर काही दिवस तो शेक्सपियरचा कट्टर वैरी झाला होता आणि मनात आणू तर 4 लेख मराठीत लिहून शेक्सपियर नावाचा इसम ॲव्हन काठी, त्यात आता स्टॅटफोर्ड ही नदी की ॲव्हन हा घोळ होता की नव्हता असं करून टाकू असा बालिष्ट त्यांनी आत्मविश्वास ठेवलेला होता. आपण शेक्सपियरची 32 की 34 की 36 ते नेमकं त्याला आठवेना, पण तशी नाटकं वाचून अगदी अटरली डिसअपॉइंट झालेलो आहोत असं वगैरे त्यांनी म्हणायला सुरुवात केली. नाही म्हणाला लिअरमध्ये थोडी ताकद आहे, पण ब्रॅडले म्हणतो ते काही मला पटत नाही, अशी वगैरे त्यांनी वाक्य पुन्हा टाकायला सुरुवात केली. आणि त्याचं हे मत लखूच्या शेक्सपियर इतकाच मार्क्सचा व्यासंग असलेल्या ठाण्याच्या मधु गुप्तेला पटलं. मधु गुप्ते ठाण्याहून दादरला कॉलेजला यायचा. कम्युनिस्ट व्हायला त्याच्या बुद्धीची वाढ झाली नसली तरी कपड्यांसकट त्याचं वजन 90 पौंड वगैरे होऊ शकलेलं नव्हतं, त्यामुळे फिगर करेक्ट होती. त्यामुळेच कम्युनिस्ट पार्टीच्या दारापर्यंत तो जाऊन पोहोचला. लखू आणि मधु गुप्ते यांचं एकमत झाल्यामुळे परस्परांच्या बुद्धिमत्तेबद्दलचा त्यांचा आदर वाढला. लखूच्या हातामध्ये लाल चोपडी दिसू लागली. आपल्या देवभोळ्या आई इतकीच कैकिणीच्या बुर्झवा कुटुंबाची त्याला कीव येऊ लागली. कैकिणी बीएला फर्स्ट क्लासात आला त्या वर्षी लखूनं नेमका ड्रॉप घेतला. कैकिणीचं भवितव्य आता ठरल्यासारखं आहे. तो आता करिअरिस्ट झाला आहे. कॅपिटलिस्टिक सोसायटीमध्ये एक्सप्लॉयटरच्या रांगेमध्ये तो जाऊन बसेल असं स्वविच्छेदन करून लखू मोकळा झाला. आतून त्याला हेवा वाटत होता. बीएला लखूनं ड्रॉप घेतला त्या वर्षी आपले समस्त प्राध्यापक शॅलो आहेत याविषयी त्यानं स्वतःच्या मनाची सोयीस्कर खात्री करून टाकली होती. आणि असल्या प्राध्यापकांच्या हाताखाली आपल्याला शिकावं लागतं हे आपलं आणि पर्यायानं मराठी वाङ्मयाचं नुकसान आहे हे तो स्वतःच्या मनावर ठसवून मोकळा झाला होता. फडके, खांडेकर हे भिकार लेखक आहेत. रविकिरण मंडळाच्या कवींना नव्या सामाजिक जाणीवा राहिलेल्या नाहीत. हरिभाऊ आपट्यांचं स्थान आपण मांडतो तितकं फारसं मोठं नाही. सामान्य जनांच्या अंतःकरणाचा त्यांनी छेद घेतला नाही अशी मतं त्याला याच काळात फुटायला लागली. त्याच्या या अर्धवट फेकलेल्या वाक्यांनी त्या प्राध्यापकांनाही बुचकळ्यात टाकलं. विशेषतः अर्धवट वाचलेल्या लेखातील एखादी ओळ तो बेमालीमपणे फेकून आपल्या सखोल व्यासंगाचा भास अतिचलाखीनं निर्माण करायला लागला. याच सुमाराला मधु गुप्ते परळ भागामध्ये पार्टीच्या कामाला लागला होता. 1-2दा लोकयुग विकताना तो त्याला भेटलाही होता. मधुकडे लखूनं पीसी आणि बीटी मतभेदामुळे पार्टीवर आणि परिणामी कम्युनिझमवर केवढे घातक परिणाम होणार आहे त्याची थोडीफार चर्चाही केली. त्याच्या अवतीभोवतीच्या इंटर फर्स्ट इयर मधल्या लेकरांना लखूच्या या कम्युनिस्ट पुढाऱ्यांची आद्याक्षरामध्ये त्याची ओळख आहे हे पाहून अतिशय भीतीयुक्त आदर वाटू लागला होता. एका भाबड्या मित्रांनी लखूला तुझा पार्टीशी काही संबंध आहे का असं विचारल्यावर सध्या नाही असं सांगून पूर्वी होता असं त्यांनी ध्वनितही करून टाकलं होतं. आणि कम्युनिस्टांची आपलं का पटत नाही हे त्यांना समजावून सध्या अरविंदांच्या वाङ्मयाच्या वाचनानं आपण अध्यात्माकडे कसे झुकत चाललो आहोत याबाबत एपींची, आता एपी कोण हे कोणालाच माहिती नव्हतं, लवकरच चर्चा करणार आहोत हेही त्यानं आपल्या मित्रांना सांगितलं. नंतर लखूनी सांगितलं एपी म्हणजे अच्युत पटवर्धन. असो, लखू आता पूर्वीसारखा अभावितपणे अगर आदत से मजबूर म्हणून खोटं बोलत नव्हता. खरोखरीच खोटं बोलत होता. वाङ्मयासंबंधी आपण बोलू शकतो याचा त्याला आत्मविश्वास वाटू लागला होता.
दादर भागातल्या काही ख्यातनाम साहित्यिकांची त्याची तोंडओळखही झाली होती आणि आपल्या मित्रांशी त्यांच्या नावाचा तो एकेरीवर भाऊसाहेब, अण्णा, दाजी वगैरे घरगुती उल्लेखही करू लागला होता. भाऊसाहेबांच्या तोंडून ऐकलेली सार्त्र, ओनील, रॅटिंग्टन वगैरे ही नावं अण्णांच्या पुढे उच्चारून काफका, रिचर्ड्स वगैरे लोण भाऊसाहेबांच्या घरी तो सहज पोचू लागला. ह्या लेखकांच्या लिखाणापेक्षाही त्यांच्या नामस्मरणात त्याला भागवत सांप्रदायिकांसारखा आनंद वाटू लागला. निहिलिझम काय, डिफिटिझम काय, एक्स्टिंग्विशियलिझम काय, सुरियालिझम काय असे अनेक शब्द कॅरम बोर्डच्या चकत्यांसारखे तो सटासट मारू लागला. साहित्यिकांच्या मेळाव्यात ख्यातनामांच्याच क्लोप्त्या वापरून तो यशस्वी झाला आणि एकही ओळ न लिहिता त्यांच्यात मोडून घेऊ लागला. त्याच्या बरोबरीचे जगन्नाथ ताम्हाणे वगैरे लोक नवकविता, रूपक कथा इत्यादी लिहू लागले होते. लखू त्यांच्या लिखाणाचे सखोल रसग्रहण करीत असे. मर्ढेकरांच्या कविता त्याला कळत नसत. इतर काही लोकांना कळतात याचं त्याला वाईट वाटे आणि म्हणूनच असल्या कवीवर बोलताना तो प्रसंगाला साजेसं वागत असे. मनातून त्याला आपण कविता, कथा लिहाव्यात असं खूप वाटे. त्यानं 5-7 कविता अर्ध्या मुर्द्या लिहूनही पाहिल्या होत्या. पण आपल्याला हे काही जमत नाही हे पाहून दिडकीची भांग घेतली की जो वाटेल तितक्या कल्पना सुचवू शकतो, हे कुठलं तरी बाळ गंगाधरांचं वाक्य आपलं स्वतःचं असल्यासारखा तो फेकू लागला. त्याची वेळ वखत पाहून मतं भिरकावण्याची हातोटी फारच नामी होती. चालत्या आगगाडीवर रुळांपलीकडच्या कुंपणांवरील पोरं दगड फेकतात तशी तो मतं फेकू लागला. मराठीमध्ये केशव सुतांवर आणि पूर्वी ज्ञानेश्वराचा मामूली अपवाद सोडला तर क्रिएटिव्ह आर्टिस्ट असा कधी झालाच नाही. म्हणजे आर्टिस्ट हा कवी असा झालाच नाही असं काही कारण नसताना त्यानं आपलं मत बनवून घेतलं. तो लेखक, कवी वगैरे न म्हणता आर्टिस्ट, क्रिएशन, मोनॅड, युनिट अशा भाषेमध्ये बोलायला लागला. वास्तविक तुतारी, स्फूर्ती वगैरे कविता त्याच्यानं पुऱ्या वाचलेल्याही गेलेल्या नव्हत्या. सतारीचे बोल हे तर त्यानं कर्तव्य बुद्धीनं वाचलेलं होतं. त्याला मनातून तबकड्यांवरील भावगीतं अधिक आवडायची. परंतु 4 चौघात तो हे मानायला तयार नव्हता. फडक्यांच्या नायिका त्याला अस्वस्थ करीत. कानांवरची केसांची वळणं बाजूला करीत उन्हातून कॉलेजला जाताना लालबुंद दिसणाऱ्या, नितळ गोऱ्या माना वेळावून आणि खांद्यांची नाजूक हालचाल करीत बोलणाऱ्या त्यांच्या नायिकांची ही वर्णनं वाचताना त्याला कैकिणीच्या आईची आठवण व्हायची. माडखोलकरांच्या शापमधल्या लच्छीचं वर्णन तर त्यानं व्यंकटेश स्तोत्रासारखं 4 महिने रोज वाचलं होतं. तिची ती टसटचीत जाऊ द्या. पण असल्या कादंबऱ्यांना ज्या देशामध्ये वाङ्मय म्हटलं जातं तिथे जातीवंत विचारांची रोपं उगवायची कशी, असं काहीसं तो एमएच्या विद्यार्थींपुढे बोलण्यामध्ये धन्यता मानित होता. डोस्टोव्स्की हे नाव केवळ त्यातील रशियन चमत्कारिकपणामुळे त्याच्या लक्षामध्ये राहिलेलं होतं. पण आज मराठीला डोस्टोव्स्की नाही म्हणून तो जाहीर उसासे सोडायला लागला. टॉल्स्टॉयच्या मानवतेचा साक्षात्कार तर त्याला के. रा. पुरोहितांच्या भाषांतरित पुस्तकातील कुण्या नटीच्या चित्रकारांवरून काय झाला होता. आणि मॅट्रिकला असताना इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात टॉल्स्टॉयची हाऊ मच लँड डज अ मॅन नीड एवढी गोष्ट त्यांनी धडा म्हणून वाचली होती. परंतु टॉल्स्टॉय आणि गांधी या विषयावर तो 1.5-2 तास अस्खलित बोलीत असे. वास्तविक सिनेमा नट्यांची पोस्टर्स, रहस्यकथांवरील चित्र आणि दलालांच्या 3 रंगी नायिका यांचा छळ त्याला त्या काळात अधिक होऊ लागला होता. एमएच्या परीक्षेच्या वेळी त्याच्या पुढल्या बाकावर बसलेल्या श्यामा राजवाडेच्या वेळीतल्या मोगऱ्याच्या सुगंधानं त्याच्या भाषाशास्त्रातील सगळ्या क्लुप्त्या युक्त्या चुकवल्या होत्या आणि मधूनच आपलं चाफेकडी नाक पुसायला काढलेल्या ब्लाऊजमध्ये ठेवलेल्या इवल्या हात रुमालातील माडखोलकरांच्या वर्णना इतकीच प्रमाथी विलायती सेनच्या वासानं तर मालाकार चिपळूणकर विष्णूशास्त्री की कृष्णशास्त्री हे देखील तो विसरून गेला होता. इथे त्याला 3rd क्लासच मिळाला. ह्या प्राध्यापकांची आणि माझी मतं जोडायला आम्ही मॉडर्न लिटररी क्रिएटिझम सिरियसली वाचायला हवा. म्हणजे काय आहे ते साधारण यांना कळेल ते वाचल्यानंतर. मार्क्सिस्ट अप्रोचचा ह्या गद्यांना पत्ता देखील नाही अशी मल्लीमाथी करून आपल्या 3rd क्लासवर त्यांनी पांघरून घालून घेतलं. एमए नंतर त्यानं मास्तरकी करावी असं दादाचं प्रामाणिक मत होतं. लखूचा दादाही एका अर्थी लेखणीवरच जीवन जगत होता. तो एका लॉन्ड्रीत पावत्या लिहिण्याच्या कामावर होता. लखूचे वडील लखू एमए झाला त्याच वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागातून निवृत्त झाले.
मोठा मुलगा कुटुंबाच्या वस्त्र प्रावरणाची सोय लॉन्ड्रीमध्ये असल्यामुळे द्रौपदीला लुगडी पुरवण्याच्या कृष्ण परमात्म्याच्या उत्साहाने ती करीत असे. पेन्शनीच्या पैशात घरभाडं आणि चिल्लर खर्च जाई. अन्नाची सोय लखूच्या पगारात व्हावी एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. लखू एम ए झाला या कल्पनेनं म्हाताऱ्याच्या अंगावर मुठभर मांस चढलं होतं. त्यांनीही लखूनं मास्तरकी करावी ह्या दादाच्या सूचनेला टेकू दिला, परंतु लखूच्या हिशेबी ही सारी मंडळी प्रतिगामी होती. आपल्याला एम ए करण्यात त्या वडिलांचे वेस्टेड इंटरेस्ट होते वगैरे त्याच्या म्हाताऱ्या तात्यांना त्यांनी एकदा ऐकवलं. आणि मराठी साहित्याला एक नवीन वळण लावायची जबाबदारी आपल्या लखूवरच का पडली? नाही, ते काम आपल्या पोराच्या डोक्यावर कोणी टाकलं ह्याची चिंता करीत तात्यांनी रिटायर झाल्यावर देखील जवाहर कॅप मार्टमधल्या महिना 30 रुपयांवर हिशेब लिहायचं जे काम होतं ते पुन्हा पत्करलं. एम ए झाल्यावर लखूनं सिरियस रिडिंग करायचं ठरवलं होतं. त्याच्या 2 खोल्यांच्या बिरडामध्ये ते शक्य नव्हतं. त्यामुळे त्याच्या ख्यातनाम साहित्यिक मित्रांच्या ओळखीनं लोकरंजन साप्ताहिकाच्या कचेरीमध्ये तो उमेदवारी करू लागला. हातामध्ये प्रेस आल्याशिवाय विचारांची कानांती घडवायचं काम अवघड आहे हे त्याला आता पटू लागलं होतं. त्याने आता हळूहळू टीकालेख लिहायला सुरुवात केली. लोकरंजन साप्ताहिकाचे लोक मोठे धोरणी होते. मार्क्सवाद्यांपासून सर्वोदयवाल्यांपर्यंत साऱ्यांची सरबराई ते उत्तम उठवीत आणि प्रखर बुद्धिवादी भूमिकेचा पुरस्कार करताना साप्ताहिक भविष्य छापायला ते चुकत नसत. अनेक ख्यातनामांच्या आणि लखूच्या कचेरीमध्ये गाठीबाठी होऊ लागल्या. सुरुवातीला आदल्या वर्षाचे राशी भविष्य महिना आणि राशी याची उलटापालट करून लिहायचं काम लखूकडे होतं. तिथून पुढे सिनेमाची परीक्षणं वगैरे लिहायचं बेवार्षिक कामही त्याच्यावर सोपवण्यात आलं. जाहिरातीच्या इंचाचा अंदाज सांभाळून हे काम करायची सूचना त्याला द्यायला मालक विसरले नव्हते. हे कार्य 5-6 महिने त्यांनी इमानी इतबारी केल्यावर फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्याला मासिक 35 रुपये वेतन सुरू झालं. त्या दिवसापासून स्वतःच्या खर्चानं तो 4 मिनार ओढायला लागला. आपल्याला तुमचं ते कॅपस्ट बिपस्टन चालत नाही, डोक्याला झिंझिण्या आल्या पाहिजेत वगैरे बोलत 6 दिडक्याहून अधिक दिडक्या खर्च करायची आपल्याला ऐपत नाही हा विचार तो दडपू लागला. हळूहळू त्याची लेखणी आता चौफेर चालायला लागली. तेवढ्यात लोकरंजनातल्या एका उपसंपादकानं विमा कंपनीमध्ये नोकरी धरल्यावर 60 रुपये पगारावर त्याची बढती त्या उपसंपादक पदावर झाली. सध्या आपण लोकरंजनच्या स्टाफवर आहोत हे सांगायची आता त्याची सोय झाली होती. थोर साहित्यिकांच्या साहित्याची निवड करणं आपल्या हातामध्ये आहे या कल्पनेनं तो महिरून जाऊ लागला. त्याच्या गाठी अनेक साहित्यिकांच्या बऱ्या वाईट खऱ्या खोट्या आख्यायिकांचा संग्रह आता त्याच्याकडे येऊ लागला. त्याची लेखणी आता चिमुकल्या वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखी कोणत्याही विषयावर चालू लागली. सामान्यतः स्वतःला न कळलेल्या कलाकृतींना अद्वितीय आणि आवडलेल्या कथा कवितांना ट्रॅश म्हणायचं धोरण त्यांनी चालू ठेवलं. एकही पुस्तक न वाचता साऱ्या लोकांना आपण जोखून आहोत असा त्याचा दृढ समज झाला. राजकारण हा तर त्याच्या हाताचा मळ होता, कारण मराठी दैनिकातले अग्रलेख त्याच्या हाताशी होते. जनरल आयझेनहॉवर पासून ते नाना पाटील यांच्यापर्यंत तो कोणालाही सावध करू लागला. हिंदी क्रिकेटपासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत कशावरही तो भाष्य करू लागला. टेस्ट मॅचेसच्या पराजयाची मीमांसा करताना आपण गोटी बॅट वगैरे सुद्धा खेळलो होतो का नाही हा विचारही त्याच्या डोक्यात येईना. आणि असल्या विचारांना सवडही त्याला नव्हती. संपादक जाहिराती गोळा करायच्या गडबडीत असत आणि जाहिराती छापून उरलेली जागा मराठी संस्कृतीच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी ठेवत असत. ती भरून काढायचं काम या लखूचं असे. अनेक टोपण नावांनी तो लिहित होता. अज्ञान झाकायला नावाला टोपण लावलं की झालं हे त्याला पक्क ठाऊक होतं. प्रत्यक्ष भेटलेल्या वाचकाच्या मताचा आगाऊ अंदाज घेत त्या टोपण नावानं आपल्या नावाशी नातं जुळवताना तो प्रचंड गौप्यस्फोटाचा विनयपूर्ण आव आणीत असे. कला समीक्षण हे तर त्याचं खास कुरण होतं. आधाशी बकरीसारखी त्याची लेखणी त्या कलेच्या क्षेत्रामध्ये धावायची. बालगंधर्वाला त्याने एकदा डोंगरेवाडीच्या गणपतीत भजन म्हणताना बघितलेलं होतं आणि रंगभूमीवरील बालगंधर्वांचं युग हा 6 लेख त्यांनी त्या आधारावर अनेक नटांच्या आत्मचरित्रांची पानं चाळून असा बेमालूम घडवला होता की वाचणाऱ्याला वाटावं हा लेख खुद्द शंकरराव मुजुमदारांच्या डायरीतून उचललेला आहे. त्यात पुन्हा सर सेड्रिक हार्डविक किंवा राल्फ रिचर्डसनची तुलना वगैरे होतीच. कैकिणी सध्या इंग्लंडला सरकारी कामावर गेला होता. त्याचं एक पत्र यावेळी लखूच्या मदतीला आलं होतं. अशीच मध्ये 2-3 वर्ष गेली आणि लखूची साहित्यिक धुंदी उतरत चालली. फोटोग्राफीतले मुलायम मऊ आणि बटबटीत हे त्याचे हुकमी शब्द लिहून लिहून झिजले, गुळगुळीत झाले.
दिग्दर्शनातल्या भावनामय हळुवारपणाच्या आणि अभिनयातील नाजूक आविष्काराच्या त्या वाक्यांच्या पुनरावृत्तीचा वाचकांना केव्हाच वीट आला होता आणि खुद्द त्यालाही येऊ लागला होता. याच सुमाराला तात्यांच्या मधुमेहाने उचल खाल्ली आणि त्यांनी आपली आयुष्यभर अगदी बार्शी लाईटमधून केल्यासारखी केलेली जीवितयात्रा संपवली. लॉन्ड्रीवाल्या दादाला एका शब्दकोड्यामध्ये 622 रुपये मिळाले आणि त्या भाग्यवंत मानकऱ्याला मिजा झाली. वहिनीच्या कानामध्ये नव्या कुड्या आल्या. वाढत्या वयाबरोबर लग्नाच्या बाजारातला ची सौ का गोदीचा भाव उतरला. 3 वर्षानंतर का होईना महाराष्ट्राच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा अर्धा अंशही आपण बदलू शकत नाही याची लखूला जाणीव झाली आणि त्याचं सुख हरपलं. त्याच्या टीकात्मक प्रगाढ बुद्धिमत्तेचं कौतुक हे अनुकूल अभिप्रायाच्या याचनेच्या भावनेनं केलं जात होतं हेही त्याला उमगलं आणि वयाची तिशी उलटू लागली तरीही त्याची स्थळांमध्ये जमा होऊ शकत नाही याची जाणीव त्याला आता कुठेतरी अपमानित करू लागली. त्याच्या सांस्कृतिक उत्कर्षाला वाहून घेणाऱ्या मालकांनी त्याच्या पगारवाढीच्या याचनेचा फोलपणा वृत्तपत्र व्यवसाय हे त्यागपूर्ण असं लोकसेवेचं असिधारा व्रत आहे याची त्याला जाणीव देत काळकर्त्या शिवरामपंतांचं, सुधारककर्त्या आगरकरांचं आणि अशा थोर अन्यांचं स्मरण करीत त्याला पटवून दिलं आणि लवकरच आपण शब्दकोडं सुरू करीत आहोत तेव्हा पाहू असं सांगून याज्ञवल्क्यकालीन दंडकारण्य या ग्रंथावरील लखून लिहिलेला प्रतिकूल अभिप्राय फाडून अनुकूल अभिप्राय लिहायची आज्ञावजा त्याला विनंती केली. यापुढे राष्ट्रापुढील समतेच्या आणि विचार स्वातंत्र्याच्या सुदिनापेक्षा दर महिन्याला येणाऱ्या 1 तारीख नामक सुदिनाची त्याला अधिक चिंता वाटू लागली. मधु गुप्ते परळ भागातून कॉर्पोरेशनमध्ये निवडून आला होता. मगाशी म्हटल्याप्रमाणे मधु गुप्ते तिकडे परळ भागातून कॉर्पोरेशनमध्ये निवडून आला हे त्याला आधीच कळलेलं होतं. बॅकहँड स्ट्रॉंग नसलेला तो कदम DYSP झाला होता आणि त्याचं नीला साळवीशी लग्नही झालं होतं. इंटरचं सारं वर्ष लखूनं नीला साळवीकडे चोरून पाण्यात घालवलेलं होतं आणि त्या मुलींना एज्युकेशन म्हणजे खेळ वाटतो वगैरे तिच्याबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करताना डोळ्यांसमोर नीला आणि आपण माधवराव पटवर्धनांची प्रेमगीतं जोडीनं वाचत असल्याची दिवास्वप्न त्यांनी पाहिलेली होती. दाराशा पायलट झाला होता. कैकिनीनं आपल्या बहिणीच्या लग्नाची सुंदर पत्रिका त्याला आठवणीने पाठवली होती. पुण्या मेजर हट्टंगडीशी करिअरिस्ट झाले आणि त्यामुळेच इथून पुढे आजच्या जगामध्ये प्रामाणिकपणा डज नॉट पे शब्दांचं मोल हरपलेल्या काळामध्ये आमच्यासारख्या बुद्धिजीवी माणसाला हे असंच मानावं लागणार. सखोल व्यासंगाला, परिश्रमाला, तपाला अर्थ नाही असं तो बोलू लागला. आपण जो व्यासंग, जे परिश्रम, जे तप कधीही केलेलं नाही, नुसतं करायचे संकल्प सोडले, ते जणू काय सारं आपण केलेलं आहे असं त्याला वाटू लागलेलं होतं. एकेकाळी आपण न वाचता न अभ्यास करता काही बोललो याची त्याला क्वचित आठवण होई आणि मनात तरी तो भीत असे, लाजत असे. आता मात्र त्यानं आपण सिनिक आहोत हा नवा मुखवटाही चढवला होता. आपलं लग्न होत नाही याला कारण आपल्या पगाराचा आकडा ऐकून कुणीही मुलीचा बाप आपल्याला मुलगी द्यायला तयार होत नाही हे त्याला कळलेलं होतं. परंतु लखूचा आव मात्र साऱ्या इंद्रांच्या अप्सरांना डोंगरेवाडीच्या दारातून आपण घालवलं असा होता. कोण्या मित्राचं लग्न झालं की तो ऑस्कर वाईल्डचं एखादं अर्धवट ऐकलेलं वाक्य फेकून देत असे. त्याच्या मित्रमंडळात त्याची स्त्री द्वेष्टा म्हणून ख्याती होती, परंतु डोंगरेवाडीतल्या 40शी उलटलेल्या बायकांना देखील लखूच्या डोळ्यामध्ये पाप दिसे. आताशा व्यंद व्यक्तींची अवहेलना, तुच्छतापूर्वक उल्लेख हेच त्याचं जीवितकार्य असल्यासारखं झालं होतं आणि त्याला त्याचा व्यवसायही हातभार लावित होता. लखू आता लिहितो, बेदम लिहितो. रोजच्या प्रमाणे आजही तो लिहायला बसला. चिडून बसला. 10 तारीख उलटून गेली तरी मालकांनी त्याला पगार दिलेला नव्हता. त्या रागामध्ये 2-3 काव्यसंग्रहांची आणि त्या कवींची त्यानं चिरफाड केली होती आणि अगदी हे काव्यसंग्रह म्हणजे जाळून फाडून टाकावे इथपर्यंत तो गेला. 3 नॉट आणि सुंदरी सारथी यांच्या मधली जागा त्याला चित्रपट परीक्षणांनी वारून काढायची होती. त्यानं चिरळून सुरुवात केली होती. 4 गाढवांनी एकत्र येऊन हा रिसबूट मालकांची हाक आली आणि लखू लिहित होता. जिथे कलात्मक आविष्कार नाही, छायाचित्रण तर कंदिलाच्या प्रकाशात केल्यासारखं अस्पष्ट आहे. प्रस्तुत लेखकाला एवढी साधीही गोष्ट कळू नये का? कवी तर केवळ शब्दपुजारी आहे. आव रिसबूट, लवकर या. लखूनं चमकून वर बघितलं. अहो काय? गुड न्यूज. मालक दात विचकून हसले. पुढल्या आठवड्यापासून आपण शब्दकोड सुरू करत आहोत. तुम्ही रचाल ना ते?
₹30 प्रमोशन मिळेल. ह्या महिन्याचा पगार घ्या. हा या या. हा. लखू जाबडला. नाही, तुम्ही साहित्यिक, तुम्हाला नाही पटायचं हे, घेणार की नाही? अहो छे छे, फर्स्ट क्लास होडी काढू, आपल्याला जमतं ना. गुड. पहिलं बक्षीस 15,000 ठेवावं म्हणतो, पण हा कुटविभाग तुम्हीच सांभाळा काय. अहो अवश्य अवश्य. त्यात कलात्मकता आणता येईल का, की म्हणजे आणखी एक प्रचंड अशा पद्धतीचा साहित्यिक मराठीतला परिच्छेद लखून मालकाच्या तोंडावर फेकून आपली कूट विभागावरची बढती पक्की करून घेतली. ओके, मालक म्हणाले आणि निघून गेले. लखून अभिप्राय वाचायला सुरुवात केली. त्याला का कोण जाणे प्रामाणिकपणाचा झटका आला. त्यानं ते बोलपट परीक्षण फाडलं. त्याच बोलपट परीक्षणाचा भिकार तंत्र आणि त्याहून भिकार कथा हा मथळा फाडला आणि सुरुवात केली. अभिजात भारतीय कलेचा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा कृष्णा कोयना संगमा इतका पवित्र आविष्कार म्हणजे दिग्दर्शक एम. गणपतराव यांचं दादांचं जानवं. त्या दिवशी संध्याकाळी लखून आपल्या आयुष्यात पहिल्या प्रथम कॅप्स्टनचा टीन स्वतःच्या पैशाने विकत घेतला आणि 4 मिनारचं ते पाकिट फेकून दिलं.